मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी ट्राय करणार आहे आपले करंट मिस्टर ऑलिम्पिया सॅमसन दाऊदा यांचा दिगभर आर्म वर्कआउट. भाई माणूस आहे दोन पायाचा रेडा असो. चल भाई सुरू करूया. सॅमसंग भाऊ वर्कआउट की शुरुआत करते हैं डायरेक्ट सुपर सेट ने. पहला सुपर सेट ट्राइसेप केबल पुश डाउन, उसके सोबतीला प्रीचर कर्ल. चला पहले मार के घेंगे हम ट्राइसेप पुश डाउन. इसमें सॅमसंग भाऊ 15 रेपिटेशन मारते हैं, म्हणून आपण भी मारेंगे 15 रेपिटेशन. हा एक सेट झाला की खाली बसायचं नाही, रेस्ट घ्यायची नाही, लगेच सुपर सेट मधला प्रीचर कर्ल मारून घ्यायचा. माझ्या जिम मध्ये प्रीचर कर्लचा बेंच आहे पण मशीन नाहीये. यावर प्रीवेट मारायला मला अजिबात मजा येत नाही. केबल मुळे कसा कंटिन्युअस लोड राहतो, त्यामुळे इसेंट्रिक आणि कॉन्सन्ट्रिक दोन्ही फेल्युअर एकदम इझिली अटेम्प्ट होतात. आजच्या गावात आजकाल माझ्या बायसेपवर वेन्स जास्तच पॉपअप व्हायला लागलेत ना भाई. ऑनेस्टली म्हणजे मी पण या लास्ट 25-30 दिवसात ऑब्झर्व केलंय. असं चांगली गोष्ट आहे ना भाई. हाताला झिंझिने आल्या भाई. सुपर सेट लई खतरनाक आहे एकदम चुम्मा. उसके बाद सॅमसंग भाऊ मारते हैं दूसरा सुपर सेट. त्याच्यामधली की पहिली एक्सरसाइज आहे मशीन ट्रायसेप पुश डाऊन. काय शोधतोस भाई? ट्रायसेप दिसत नाही? थांब दुसरीकडनं दाखवतो. हा आता दिसला? बघ बघ चम्मा आईला ट्रायसेप आहे का मस्करी. फायबर बघ भाई, नुसत्या रॅगाच दिसतायत एकदम. काळजी नको करू भाई, तुझे पण होतील एक दिवस. फक्त म्हातारा होण्याआधी बनव म्हणजे झालं. ट्रायसेप मारून झाला की लगेच दुसरी एक्सरसाइज विदाउट एनी रेस्ट हॅमर कर्ल. भावांनो सुपर सेट यालाच म्हणतात, ज्यात आपल्याला 2 एक्सरसाइज एकदाच करायच्या असतात विदाउट एनी रेस्ट. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आता जसं मी मारलं ट्रायसेप पुश डाऊन, त्यानंतर आता मी लगेच मारतोय बायसेप कर्ल. आणि या 2 व्हेरिएशन मध्ये मी 2 सेकंद सुद्धा रेस्ट घेतला नाहीये. हा झाला तुमचा एक सेट. आता यानंतर तुम्ही 1 ते 1.5 मिनिटाची रेस्ट घेऊ शकता. समजलं का दादा? ना म्हणजे तुला समजलंच असेल, पण काही असतात नवीन ज्यांना नसतं माहिती, त्यांच्यासाठी म्हणून. हात दुखायला लागला असेल तर या हाताने अल्टरनेट मार, पण तिच्या आईला रेपिटेशन संपल्याशिवाय खाली डंबल ठेवू नको. चल अभी मारेंगे हम शेवटचा सुपर सेट. उसमें का पहला वेरिएशन है केबल ट्राइसेप एक्सटेंशन. अभी इसमें तुमको पूर्ण मशीन नहीं दिख रही होगी, पर तुमको समझा हो गया भाई मैंने क्या किया होगा. मल्टीफंक्शनल ट्रेनर पे कर रहा हूँ ये. तरी पण नाही समजलं? जीव दे. त्या आईले एवढी चांगली हिंदी बोलून पण तुला समजत नाही. तुला हिंदी येत नाही काय रे? जाऊ दे, समजवण्यात काय अर्थ नाही. मग तू लगेच इजेड बाजू चल बाई आणि करकरीत कर्ल मार. आईच्या गावात या मोमेंटला तुला जाणवल तुझा बायसेप काय टणटणीत झालाय. तो जाम झाला वर्कआउट. चल जरा आता पोजिंग करून दाखवतो. आज जरा वेगळी पोजिंग करतो. तिच्या आईला आज टी शर्टच नाही काढ भाई. आपला बायसेप बघून तुला समजलाच असेल आजचा वर्कआउट काय खतरनाक होता. मस्करी नाही करत राव. शेवटपर्यंत माझ्या हाताला मुंग्या होत्या. जेव्हा मी स्ट्रेचिंग केली, कूल डाऊन झालो, तेव्हा कुठे जाऊन तो हात शांत झाला भाई. असो, आजची व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि वर्कआउट आवडला असेल तर वर्कआउट नक्की ट्राय करा. आपल्या ट्रायसेप बद्दल 4 ओळीत निबंध लिहा आणि अशाच आणखीन वर्कआउट रुटीन साठी आपल्या भावाला फॉलो करा. च्या आईला फॉलो कर. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.